पडेगाव मिटमिटा परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमण मनपा अतिक्रमण हटाव पथकाकडून कारवाई करत निष्कासित करण्यात आलं। पडेगावनंतर हर्सूल परिसरातील अतिक्रमण हटवण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण हटाव प्रमुख अधिकारी संतोष वाहुळे यांनी सोबत बोलताना दिली आहे। शहरातील मुख्य रस्त्यावरती वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाड्या व टपऱ्यांवरती जप्तीची मोहीम मनपा प्रशासन करत असून सोमवारी महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीने रेल्वे स्टेशन प्रवेशद्वार समोरील असलेल्या मार्गावरील उभ्या हातगाड्यांवरती कारवाई करण्यात आली आहे। तर बुधवारी पडेगाव मिटमिटा परिसरातील अतिक्रमण जबरदस्त करण्यात आलं। पडेगाव मिटमिटा परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमण मनपा अतिक्रमण हटाव पथकाकडून कारवाई करत निष्कासित करण्यात आलं। पडेगाव नंतर हर्सूल परिसरातील अतिक्रमण हटवण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण हटाव पथक प्रमुख अधिकारी संतोष वाहुळे यांनी सोबत बोलताना दिली आहे। आज मिसबा कॉलनी या ठिकाणी महानगरपालिकेने जे नोटीस इश्यू केलेलं होतं आणि त्या आधारे 30 मीटरचा जो रस्ता आहे त्या 30 मीटरच्या रस्त्यामध्ये आजच्या दिवशी कारवाईसाठी आम्ही आलेलो होतो। या ठिकाणचे जे मालमत्ताधारक होते त्यांनी ऑलरेडी ह्या महानगरपालिकेला खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेलं आहे। त्यांनी ज्या काही मालमत्ता स्वतःच्या होत्या ज्यांना कुठली परवानगी किंवा ऑक्युपन्सी सर्टिफिकेट नव्हतं त्या त्यांनी स्वतःहून काढण्याचा प्रयत्न केलेला होता। एक 50-60% त्यांनी स्वतःहून काढलेलं होतं। उर्वरित जे स्ट्रक्चर्स होते त्या फार मोठ्या प्रमाणात धोकादायक स्थितीमध्ये असल्यामुळे महानगरपालिकेने आज तिथे कारवाई केलेली आणि 50 ते 55च्या घरामध्ये आज तिथले अतिक्रमण आम्ही निष्कासित केलेली आहेत। आणि ज्या पण 2 मुद्दे होते इथे, एक मशिदीचा आणि एक मदरसाचा, तर मशीद आणि मदरसासाठी तिथल्या लोकांनी दानशूरपणा दाखवला। छोटे हाजी म्हणून आणि अयूब म्हणून 2 लोक आहेत, त्यांनी दानशूरपणा दाखवून त्यांनी स्वतःच्या ज्या खाजगी जागा होत्या त्या रिअलाइनमेंट करण्यासाठी महानगरपालिकेला देण्याची सहमती दर्शवली। त्या सहमतीच्या आधारे आज आम्ही त्यांची जागा घेतल्यामुळे आज मस्जिद आणि मदरसा या दोन्हीलाही अलाइनमेंट करून आम्ही आता पुढचा रस्ता हा करणार आहोत। यानंतर शहरामध्ये जे आम्ही सांगितलेले 9 ते 10 रस्ते होते त्यापैकी आता प्रामुख्याने हर्सूल येथील रस्ता आहे जिथे आम्हाला कारवाई करायची आहे। त्याच्यानंतर 7 हिल ब्रिज पासून भाजीपालीवाई चौकपर्यंत असेल किंवा चंपा चौक टू जालना रोड कनेक्टिव्हिटीचा रस्ता असेल, रेणुका माता मंदिरचा मोठा एक स्ट्रेच आम्हाला घ्यायचा आहे। तर त्या सगळ्या ज्या प्रोसिजर आम्हाला आहेत त्या प्रोसिजर अडॅप्ट करून निश्चितपणे येत्या कालावधीमध्ये लवकर आम्ही ती कारवाई हातात घेणार आहोत। आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व सुज्ञ नागरिकांना विनंती आहे की त्यांनी महानगरपालिकेचे जे रोड वायडनिंग आणि याच्यासाठी सहकार्य करावं। प्रशासनाने सहकार्य केल्यानंतर शहराचा निश्चितच एक वेगळा चेहरा येत्या कालावधीमध्ये आपल्या सर्वांना पाहायला मिळेल। यहाँ आज जो 30 मीटर के डेमोलेशन के लिए आए थे ये लोग, तो डेमोलेशन तो पहले हम लोग कर चुके थे, लेकिन थोड़ा डेमोलेशन कुछ बाकी था तो ये लोग ने करे। मस्जिद मदरसे के पास में थोड़ा मसला आ रहा था ज़मीन का, तो मस्जिद मदरसा डेमोलेशन हो रहा था उसमें, लेकिन सामने की ज़मीन वालों से सर ने बात करे और कुछ रहमाना कॉलोनी के लोग भी आए थे, माजी नगर सेवक शेरवाई साहब भी आए थे, अनीस भाई आए थे और भी लोग आए थे। ये लोगों ने हाजी साहब से और अय्यूब भाई साहब के बच्चों से बात करे तो उन्होंने बोले कि मस्जिद मदरसे की जगह मदरसा मस्जिद को हाथ मत लगाओ, उसके सामने की जो जगह आ रही है आप वहाँ से 100 फीट गिन के हमारी जगह ले लो, हम उसके लिए तैयार है, आप मदरसा मस्जिद को हाथ मत लगाओ। तो मैं आपके चैनल के इससे उनका शुक्रिया अदा करता हूँ और बहुत बहुत उनका पूरे महल्ले की तरफ से शुक्रिया अदा करता हूँ उनका कि उन्होंने अपना बड़ा दिल करके मस्जिद मदरसे के लिए जगह दी है और मस्जिद मदरसा बचा है, छोटे हाजी साहब का भी और अय्यूब भाई साहब के बच्चों का भी। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।